नमस्कार मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक्सेलच्या महत्त्वाच्या फॉर्म्युलांचा बघणार आहोत. त्याच्यामधला एक सम जो फॉर्म्युला आहे बेरजेचा तो आपण बघणार आहोत. तर समोर तुम्हाला टेबल दिसतोय, ज्या टेबलमध्ये 7 मुलांची नावं आहेत. त्या पुढच्या कॉलममध्ये प्रेझेंट डे म्हणजे त्यांनी शाळेमध्ये जे दिवस उपस्थित राहिले त्यांची संख्या आहे. आता सगळ्यांचे आपल्याला इथे शेवटी टोटल करायचे आहे. तर इथे शेवटचा रो आहे टोटल. आता समजा मला 75 अधिक 45 अधिक 31 अधिक 90 अधिक 22 अधिक 34 आणि 78 या सगळ्यांची बेरीज जी येईल ती मला या कॉलममध्ये लिहायची आहे. मात्र मला एवढं काउंट करणं शक्य नाही. जर डेटा खूप मोठा असेल तर त्यासाठी सम हा फॉर्म्युला वापर केला जातो. तर आपण ह्या 3 ट्रिक्समध्ये आपण तो फॉर्म्युला कसा यूज करायचा ते बघूयात आपण. पहिली जी ट्रिक्स आहे तो म्हणजे समचा फॉर्म्युला वापरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर ते कसं, समचा एक फॉर्म्युला आहे. प्रत्येक फॉर्म्युला टाकत असताना मायक्रोसॉफ्टमध्ये इज इक्वल टू लिहावं लागतं, म्हणजे बरोबरचं चिन्ह. त्याच्यानंतर तुम्हाला तो फॉर्म्युला टाईप करायचा असतो, जसं की मी आता इथे टाईप केलं सम. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल नंबर 1 नंबर 2 म्हणजे जे काही नंबर्स असतील ते इथे सिलेक्ट करायचं आहे. आता मला 75 पासून ते 78 पर्यंत या सगळ्यांची टोटल मला हवी आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पूर्ण सिलेक्ट केलं तुम्ही ब्रॅकेट कंप्लीट करू शकता किंवा तसंही एंटर केलं तरी तुम्हाला तो बेरीज उत्तर येईल. 375 आलेला आहे. आता हा झाला ट्रिक 1 म्हणजे फॉर्म्युला वापरून. आता अजून एक ट्रिक्स आहे ती म्हणजे इथे डिलीट करतो. प्लसचं चिन्ह साईन जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे. तर इज इक्वल टू 75 अधिक 45 अधिक 31 अधिक 90 अधिक 22 अधिक 34 अधिक 78 375 सेम उत्तर आलेलं आहे. इथे काय केलं मी, अधिकचं साईन वापरलं. तिसरी ट्रिक आहे ती म्हणजे सगळ्यात सोपी, ऑल्टचा वापर करून. आता म्हणजे काय, आता समजा मला इथे हा डेटा मला एका सेकंदात पाहिजे आणि खूप मोठा डेटा आहे. तर फॉर्म्युला जर आपण वापरला तर पूर्ण ती सिलेक्ट करावं लागतं. त्यालाही आपला वेळ जातो. प्लसमध्ये तर आपला खूपच वेळ जातो, कारण प्लस टाकत असताना प्रत्येक जो सेल आहे त्याची तुम्हाला व्हॅल्यू सिलेक्ट करावी लागते. पण ऑल्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा ऑल्ट तुम्ही प्रेस करता, ऑल्टचं बटन असतं ते प्रेस केल्यानंतर सोबतच तुम्हाला इज इक्वल टूचं पण बटन प्रेस करायचं आहे. ते कसं, आता इथे मी ऑल्ट प्रेस केलं आणि इज इक्वल टू जेव्हा मी प्रेस करतो ऑटोमॅटिकली पूर्ण टेबल फिल होतो आणि समचा फॉर्म्युला ऑटोमॅटिकली तिथे येतो. आणि एंटर केलं सेम 75. तर असा हा ऑल्टचा वापर करून आपण एका सेकंदात आपण सम फॉर्म्युला इन्सर्ट करू शकतो. तर माहिती कशी वाटली असेल कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.